नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुकोबा स्पीकच्या शंभू वर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक 71 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. छत्रपती शंभूराजे उपाख्य शंभूवर्मन यांचा बुधभूषण हा अवघड संस्कृत भाषेतला ग्रंथ सर्वांना समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारा आपला हा पॉडकास्टचा उपक्रम आहे. सध्या आपण या बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशा, महाराजांनी ज्या अन्योक्त्या लिहिलेल्या आहेत, म्हणजे अन्योक्ती हा जो अलंकार आहे भाषेचा, सांगायचं एक, माध्यम दुसरंच, हा अन्योक्तीचा सुंदर संदेश, त्याचा अर्थ याची चर्चा आपण या पॉडकास्टमध्ये करत आहोत. आजचा त्यांचा बुधभूषण मधील श्लोक क्रमांक 153 आहे. वेगवेगळ्या अन्योक्त्या आपण पाहिलेल्या आहेत. आजची अन्योक्ती ही रत्नाम म्हणजे रत्न, रत्नाला उद्देशून आहे. काय लिहितात या अन्योक्तीमध्ये महाराज पाहूया. भ्रष्टम नृपती किरीटात भूम्यो पतितम तिरोहितम रजसा विधि विलसितेन रत्नम जनचरण विडंबन सहते. भ्रष्ट, भ्रष्ट म्हणजे आपल्या कर्तव्यापासून च्युत झालेल्या, कर्तव्य सोडलेल्या, कुणाला नृपती किरीटात भूमो, भ्रष्ट राज्यकर्ता जेव्हा असतो, हा भ्रष्ट राज्यकर्ता, नृपती म्हणजे राजा, जेव्हा भ्रष्ट राजांवर प्रजा चिडते, त्याच्याविरुद्ध बंड करते, तेव्हा त्याचा किरीट म्हणजे मुकुट काय होतो, किरीटात भीमो, भूमीवर पडतो, जमिनीवर पडतो. एरवी त्या किरीटाला, त्याच्या त्या डोक्यावरच्या आभूषणाला काय मान असतो, त्याच्यावरच्या रत्नांना काय मान असतो, किती प्रतिष्ठा असते. परंतु जेव्हा तो भ्रष्ट होतो आणि जनता त्याच्याविरुद्ध बंड करते किंवा तो कर्तव्यच्युत होतो, कर्तव्यातून बाजूला सरकतो, तेव्हा त्याचा मुकुट खाली पडतो, धुळीत मागतो. पतिहितम तिरोहितम रजसा, तो पतित होतो म्हणजे तो मुकुट खाली पडतो, त्याला धूळ लागते. त्याच्यावर रजकण म्हणजे धुळीचे कण जाऊन बसतात. मग अशा या सुंदर मुकुटावर धुळीचे कण जाऊन बसल्यानंतर काय होतं, तर मग जे विधीनं लिहिले त्याच्यावर काय आहेत, रत्न लावलेले आहेत. हे रत्न कसे आहेत, अतिशय मौल्यवान आहेत. पण आज त्याची किंमत काय झाली, मातीत पडल्यामुळं कवडी मोल झाली. म्हणून महाराज म्हणतात की विधी विलासितेन रत्नम, हे त्या रत्नाचं विधान असावं कदाचित, की त्याला काय करावं लागत आहे, जनचरण विडंबन सहते. आणि मग त्या मुकुटावर पाय देऊन कोण जाते, कोणी त्याला ठोकरतंय, कोणी त्याचा अपमान करतंय, कोणी त्याला फेकून देतंय, काही करतात. मुसोलिनीला जेव्हा फाशीला देण्यात आलं होतं, तेव्हा त्याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे, किती त्याचा अपमर्दर, किती अपमान झाला. त्याच्या निपचित देहावर काय काय लोकांनी क्रिया केल्या आपल्याला माहिती आहे. नसेल तर माहिती घ्या. म्हणजे एकेकाळी जे रत्न होतं, राजाच्या किरीटामध्ये, मुकुटामध्ये शोभून दिसत होतं, सगळीकडे त्याचा जय जयकार होता, आज ते कुठं आहे, मातीमध्ये आहे. ही साधी जनता सुद्धा त्याला ठोकरते आहे. अशी या रत्नावर वेळ का बरी यावी. अन्योक्ती कलशामध्ये याचा दडलेला अर्थ असा आहे की जरी तुम्ही रत्न असाल, आज तुम्ही फार उच्च ठिकाणी शोभून दिसत असाल, परंतु जर भ्रष्ट लोकांच्या संगतीमध्ये तुम्ही असाल किंवा भ्रष्ट लोकांनी तुम्हाला धारण केलेलं असेल, तुम्ही वाईट लोकांच्या संगती असाल, वाईट लोकांनी कदाचित तुम्हाला डोक्यावरही घेतलेलं असेल, तुम्हाला मान सन्मानही दिलेला असेल, परंतु जर तुम्ही वाईट लोकांच्या संगतीत असाल, तर भलेही तुम्ही रत्न असाल, तुमच्याकडे लाख गुण असतील, कौशल्य असतील, तुम्ही खूप सुंदर असाल, चांगलेही असाल, शुद्ध असाल, पण तुमची हालत ही या लोकांनी ठेकारलेल्या, ठोकरलेल्या मुकुटासारखी होते.
म्हणून जरी तुम्ही रत्न असाल तरी तुम्ही सावधगिरीनं वागा, वाईट लोकांच्या संगतीत राहू नका, भलेही त्यांनी तुम्हाला मोठेपणा दिला असेल. कारण त्यांचा मोठेपणा हा एक दिवस काय करणार आहे, तुमचा प्राण घेणार आहे. तुमचा मोठेपणा, तुमचं कौशल्य, तुमचे गुण सगळं काही काय करणार आहे, मातीत मिळवून टाकणार आहे. म्हणून वागताना आपण सावधगिरीनं वागलं पाहिजे, असा संदेश महाराज या श्लोकात देतात. या संदेशासोबत थांबूया, भेटूया पुढच्या एका नवीन श्लोकासह. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.